नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. सायन्स ऑफ ऑडियन्स अटेन्शन, म्हणजेच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यामागचं खरं शास्त्र काय आहे हे आपण या विश्लेषणात उलगडणार आहोत. डेटा आणि योग्य फ्रेमवर्कच्या मदतीने स्क्रिप्ट्स, हुक्स आणि रिटेन्शन कसं काम करतं हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, आता हा आकडा पहा, फक्त 3. हे 3 सेकंड किती महत्त्वाचे आहेत माहितीये? शॉर्ट फॉर्म डिजिटल कंटेंटच्या दुनियेत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त पहिले 3 सेकंद असतात. जर फॉर्मॅट थोडा मोठा असेल तर हा वेळ जास्तीत जास्त 30 सेकंदांपर्यंत जातो. थोडक्यात सांगायचं तर हे सुरुवातीचे काही क्षणच ठरवतात की लोक पुढे पाहणार की स्वाईप करून निघून जाणार. इथे जर हुक करता आलं नाही तर पुढची सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात जाते. म्हणूनच या माहितीपूर्ण प्रवासात आपण एकूण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया अटेन्शन इकॉनॉमीपासून. मग हुक्सचं विज्ञान समजून घेऊ. त्यानंतर प्रसिद्ध AIDA स्क्रिप्टिंग फ्रेमवर्क, काही प्रगत रिटेन्शन तंत्रे आणि शेवटी या सगळ्याचा मिळून होणारा चक्रवाढ परिणाम म्हणजेच कंपाऊंड इफेक्ट आपण पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया. अटेन्शन इकॉनॉमी आणि आजच्या डिजिटल अल्गोरिदमचं अतिशय कठोर वास्तव. NAS.com वरील हे वाक्य खरंच डोळ्यात अंजन घालणारं आहे. यात म्हटलंय की बहुतेक व्हिडिओ खराब एडिटिंगमुळे नाही तर कमकुवत स्क्रिप्टमुळे फ्लॉप होतात, आणि हे अगदी 100% खरं आहे. अल्गोरिदम अशा कंटेंटला कधीच वाचवू शकत नाही जो पहिल्या काही क्षणांतच प्रेक्षकांना गमावून बसतो. जर कागदावरच आपली स्क्रिप्ट कच्ची असेल तर लाखो रुपये खर्चून केलेलं भारीतलं एडिटिंग सुद्धा काहीही कामाला येत नाही. सगळा खेळ पाया मजबूत असण्यावर आहे. हे सगळं पाहिल्यानंतर साहजिकच दुसरा टप्पा येतो, तो म्हणजे हुक्सचं विज्ञान. यात आपण थेट आकडेवारी आणि डेटा पाहणार आहोत की खरोखर काय काम करतं. आता इथे समोर दिसणारा हा डेटा फारच रंजक आहे. 13 वेगवेगळ्या व्हिडिओंच्या अभ्यासातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर आली आहे. जेव्हा आपण एकत्रित हुक्स म्हणजेच कंबाइंड हुक्स वापरतो, ज्यात दृश्य, शाब्दिक आणि स्क्रीनवर दिसणारा मजकूर या तिन्ही गोष्टी एकाच वेळी असतात, तेव्हा एंगेजमेंट रेट सर्वात जास्त असतो. विचार करा, जेव्हा मेंदूला एकाच वेळी डोळे आणि कान अशा दोन्ही माध्यमातून जोरदार संकेत मिळतात तेव्हा लक्ष विचलित होण्याची शक्यता जवळजवळ 0 असते. या तक्त्यामध्ये आपण तेच निष्कर्ष अधिक सविस्तर पाहू शकतो. नीट पाहिलं तर लक्षात येईल की जे लोक फक्त स्क्रीनवरचा मजकूर किंवा नुसतं बोलण्यावर अवलंबून असतात ते खूप मागे पडतात. त्यांचा व्हिडिओ पूर्ण पाहिला जाण्याचा दर 55%च्याही खाली आहे. या उलट सर्व ज्ञानेंद्रियांना एकाच वेळी सक्रिय करणारे एकत्रित हुक्स वापरल्यास लोक शेवटपर्यंत पाहण्याचं प्रमाण तब्बल 60%च्याही पुढे जातं. हे खरोखरच एक गेम चेंजर आहे. आणि हा तक्ता त्या मूळ सिद्धांताला अगदी गणिताच्या भाषेत सिद्ध करतो. जर आपण सुरुवातीच्या 10 सेकंदांपर्यंत प्रेक्षकांना यशस्वीरित्या खिळवून ठेवलं तर पुढे जाऊन तो कंटेंट सातत्याने 60%हून अधिक एंगेजमेंट रेट मिळवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर सुरुवातीचे काही सेकंड जिंकले की पुढची लढाई जिंकणं खूप सोपं होऊन जातं. आता आपल्याला विज्ञान समजलंय तर पुढे जाऊया तिसऱ्या टप्प्याकडे, जो आहे आयडा स्क्रिप्टिंग फ्रेमवर्क. उच्च रिटेन्शन मिळवण्यासाठी सादरीकरणाची योग्य रचना कशी असावी हे यात स्पष्ट होतं. मार्केट मेकर या अत्यंत विश्वासार्ह स्रोताने हे आयडा म्हणजेच AIDA फ्रेमवर्क सुचवलं आहे. ही एक अशी भन्नाट पद्धत आहे जी कोणत्याही कंटाळवाण्या डेटाला एका खिळवून ठेवणाऱ्या कथेत रूपांतरित करते. हे 4 टप्पे आहेत. पहिलं अटेन्शन, पहिल्या 30 सेकंदात लक्ष वेधून घेणे. दुसरं इंटरेस्ट, प्रेक्षकांच्या समस्येबद्दल सविस्तर बोलून त्यांची आवड निर्माण करणे. तिसरं डिझायर, त्या समस्येवर टप्प्याटप्प्याने उपाय देऊन इच्छा जागृत करणे. आणि चौथं ॲक्शन, शेवटी स्पष्टपणे काय करायचंय ते सांगणे. अगदी सोपं पण अत्यंत प्रभावी. पण याचा खऱ्या जगात खरंच काही फायदा होतो का? तर हे उदाहरण पहा. एका रिअल इस्टेट चॅनलने फक्त या AIDA फ्रेमवर्कचा योग्य वापर केला आणि अवघ्या 90 दिवसात त्यांच्या सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक व्ह्यूजमध्ये तब्बल 340%ची वाढ झाली. एवढंच नाही तर त्यांना कोणत्याही जाहिरातीविना दर आठवड्याला 15पेक्षा जास्त इनबाउंड लीड्स मिळू लागले. या फ्रेमवर्कची ताकद किती प्रचंड आहे याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आता लक्ष वेधून तर घेतलं, पण ते शेवटपर्यंत टिकवून कसं ठेवायचं, ह्यासाठीच आपला चौथा टप्पा आहे प्रगत रिटेन्शन तंत्रे. मार्केट मेकर प्लेबुकने यासाठी काही अतिशय स्मार्ट ट्रिक्स दिल्या आहेत. पहिली ट्रिक म्हणजे ओपन लूप्स. पुढे काय भारी गोष्ट पाहायला मिळणार आहे याची थोडीशी उत्सुकता मध्येच निर्माण करून ठेवणं.
दुसरी म्हणजे पॅटर्न बदल, म्हणजे सलग बोलत न राहता दर 2-3 मिनिटांनी स्क्रीनवरचं दृश्य किंवा आवाजाची ऊर्जा बदलणं, जेणेकरून कंटाळा येणार नाही. आणि तिसरी ट्रिक म्हणजे टाइम स्टॅम्प्स, ज्याचा वापर करून आपण एकंदर प्रवास सोपा करतो. या दिसायला छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मोठा फरक पाडतात. इथे आपण 2 वेगवेगळ्या पद्धतींमधला फरक अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. एकीकडे आहे जुनी पोस्ट करा आणि प्रार्थना करा पद्धत, जिथे स्क्रिप्टमध्ये फापट पसारा असतो, गती संथ असते आणि सगळा भार एडिटिंगवर टाकला जातो. दुसरीकडे आहेत आपल्या हाय रिटेन्शन स्क्रिप्ट्स. NAS.comच्या मते अशा स्क्रिप्ट्समध्ये अत्यंत संवादात्मक भाषा असते, छोटी पण थेट भिडणारी वाक्य असतात आणि महत्त्वाच्या शब्दांवर मुद्दाम घेतलेले पॉज असतात, अगदीच जसं आपण आता गप्पा मारतोय तसंच. आणि हाय रिटेन्शन साध्य करण्यासाठीचं सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे पॅटर्न इंटरप्ट. बऱ्याचदा आपण मोबाईलवर नुसतंच विचार न करता स्क्रोल करत असतो, एक प्रकारच्या ऑटो पायलट मोडमध्ये. तो मोड तोडण्यासाठी पहिल्या 30 सेकंदात वापरलेलं एखादं अनपेक्षित आणि धाडसी विधान किंवा एखादी धक्कादायक आकडेवारी म्हणजेच पॅटर्न इंटरप्ट. हे तंत्र प्रेक्षकांच्या मेंदूला अचानक जागं करतं आणि त्यांना विचार करायला भाग पाडतं. चला तर मग या विश्लेषणाच्या अंतिम आणि 5व्या टप्प्याकडे वळूया. हा आहे चक्रवाढ परिणाम म्हणजेच कंपाऊंड इफेक्ट. हे सगळं एकत्र आल्यावर घातांकीय वाढ कशी होते ते पाहूया. हे एक अतिशय सुंदर आणि फलदायी चक्र आहे. याची सुरुवात होते एका उत्तम स्क्रिप्टपासून, जी प्रेक्षकांना शेवटपर्यंत टिकवून ठेवते. हे उच्च रिटेन्शन पाहिल्यावर अल्गोरिदम खुश होतो आणि तो आशय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. जेवढे जास्त लोक पाहतील तेवढा अधिक चांगला डेटा गोळा होतो आणि मग त्याच डेटाच्या आधारावर भविष्यात अचूक टार्गेटिंग करून घातांकीय वाढ साध्य होते. हे चक्र एकदा सुरू झालं की यशस्वी निर्माते आणखी पुढे जातात आणि नशिबावर अवलंबून राहणारे मागेच राहतात. शेवटी या संपूर्ण माहितीपूर्ण प्रवासानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आशय निर्मितीच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात केवळ व्हिडिओ बनवून नशिबावर अवलंबून राहायचं, की खऱ्या अर्थाने अल्गोरिदमला चालना देणाऱ्या आणि गणितावर आधारित असलेल्या या स्क्रिप्टिंग फ्रेमवर्क्सचा आता स्वीकार करायचा? विचार करा, कारण या एका निर्णयावरच भविष्यातलं यश अवलंबून आहे. आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण इथेच थांबूया.